अभिनेता राकेश बापट त्याच्या पहिल्या प्रोजेक्टपासूनच प्रेक्षकांचा फेवरेट बनलाय. तुंबींमधला चॉकलेट बॉय ते आता बिग बॉस मराठीपर्यंतचा जेंटलमॅन अशी त्याची जर्नी आहे. राकेश त्याच्या लुककडे विशेष लक्ष देतो. इतकंच नाही तर तो फिटनेस कॉन्शियस सुद्धा आहे. गेली इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याने स्वतःकडे विशेष लक्ष दिलंय, हे त्याच्या पर्सनॅलिटीवरनंच रिफ्लेक्ट होतं. नुकतंच मित्रमणेमध्ये राकेशने त्याच्या फिटनेस रुटीनबद्दल सांगितलं. त्याचं आधीचं डाएट काय होतं हे सांगताना राकेश म्हणाला, माझी मिस्टर इंडियासाठी निवड झाली होती. पहिल्यांदा अशा स्पर्धेत कोणीतरी भाग घेत होतो आणि तो मी होतो. तेव्हा खूप मेहनत घेतली. मी रोज व्यायाम करायचो. दिवसाला 25 अंडी खायचो, 1.5 किलो चिकन खायचो. मला नॅचरली बॉडी बनवायची होती, त्यामुळे इतर कोणत्याच गोष्टींचा मी आधार घेतला नाही. मी आता जसा आहे त्याहून दुप्पट शरीरयष्टीचा होतो. मी सकाळी 4 वाजता उठायचो. 10 वाजेपर्यंत माझा व्यायाम सुरू असायचा. आता मी त्याबद्दल विचार केला तरी दमतो की मी तेव्हा कसं केलं. त्यावेळेला या स्पर्धा खूप मोठ्या असायच्या. नशिबाने साथ दिली. पण मनोरंजन विश्वाशी कोणताही संबंध नसताना मी ते केलं. इथे टिकून राहिलो. हा प्रवास खूप चढ उतारांचा होता. अनेकदा खचलो पण पुन्हा नव्याने उभं राहिलो. दरम्यान राकेश बापट बिग बॉस मराठीच्या आधी नवरी मिळे हिटलरला या मराठी मालिकेत झळकला होता आणि तेव्हापासूनच त्याने मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा मिळवली. तर राकेश बापटचा कोणता प्रोजेक्ट तुम्हाला खूप जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.